वर्ष 2019-20 हे आदर्श विद्याप्रसारक संस्थेच्या आदर्श कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे रौप्य महोत्सवी वर्ष. या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात प्रमुख पाहुण्या माननीय धनश्रीताई लेले, ज्या सुप्रसिद्ध संवादिका आहेत, त्यांचे मी महाविद्यालयातर्फे मनपूर्वक स्वागत करते. आदर्श विद्याप्रसारक संस्थेचे सर्व विश्वस्त, महाविद्यालय नियामक मंडळाचे पदाधिकारी, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर वैदेही दफ्तरदार, विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी आणि रसिक प्रेक्षकांनी सर्वांचेच मी या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रमाची सुरुवात करूया एका प्रेरणादायी अशा स्फूर्तिगानाने. राष्ट्रभक्ति हृदय में हो खड़ा यदि देश सारा, राष्ट्रभक्ति हृदय में हो खड़ा यदि देश सारा, संकटों पर मात कराय राष्ट्र विजयी हो हमारा, संकटों करोनाशी लढणाऱ्या योद्ध्यांना बळ देणारे प्रेरणादायी असे हे गीत आपण ऐकले. काल आषाढी एकादशी झाली. करोनाच्या संकटामुळे पंढऱ्याची वारी चुकल्याने सर्वत्र अस्वस्थता आहे. हीच अस्वस्थता प्रत्यक्ष विठुरायाला देखील जाणवली असावी. तो सुद्धा अस्वस्थ झाला आणि करोना योद्ध्यांच्या रूपात आपल्याला भेटायला आला. तीच सर्व रूपे आपण या गीतामध्ये बघितलेलीच आहे. क्षमा करी हरी चुकली पायी वारी, संकट आले भारी करोना रूपे, पंढरी वैकुंठ रीते वाळवंट, दाटलासे कंठ पांडुरंग, आता घरीच बसून करू तुझे ध्यान, लावून या मन तुझे पायी. अशा प्रकारची सर्वांची मनाची अवस्था असल्याने आपणास या उद्विग्न मनस्थितीतून बाहेर काढून आनंदाच्या वारीला नेण्याचा वसा आम्ही घेतला आहे. आषाढी नाही तरी आनंदाची वारी तर आपण जरूर करूया. मी प्राचार्यांना आमंत्रित करते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देण्यासाठी. नमस्कार. आदर्श विद्याप्रसारक संस्थेच्या आदर्श कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षातील समारोप प्रसंगी मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मित्रहो,
एखाद्या महाविद्यालयाची किंवा संस्थेची 25 वर्ष म्हणजे काही फार मोठा काळ नव्हे. पण कमी वेळातही चांगली मजल मारता येते हे आमच्या महाविद्यालयानं नक्कीच दाखवून दिलेलं आहे. मुंबई विद्यापीठातील 3 रँक होल्डर्स, चान्सलर्स गोल्ड मेडल मिळवणारी इतिहासातील आमची विद्यार्थिनी, 10 विद्यापीठांमध्ये प्रथम आलेली दिव्यांग विद्यार्थिनी, युवा महोत्सवात अनेक पारितोषिके मिळवणारे आमचे विद्यार्थी, भारतीय पातळीवर खेळणारे 8 खेळाडू, स्क्वॅश, रेसलिंग अशा अनेक खेळांमध्ये सुवर्ण पदक विद्यार्थ्यांनी मिळवलेली आहेत. 24हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील आपण परिषदांचे आयोजन केलं आहे आणि याच वर्षी महाविद्यालयाची क्लस्टर लीड कॉलेज म्हणून नेमणूक झाली आहे. याशिवाय विद्वत परिषदेवर महाविद्यालयाचं अर्थातच अकॅडमिक काउन्सिलवर प्रतिनिधित्व गेली 12 वर्ष आहे. ही सगळी कामगिरी निश्चितच आम्हास अभिमानास्पद आहे. पण अर्थातच हा काही पूर्णविराम नव्हे, असलाच तर तो स्वल्पविराम, कारण थांबला तो संपला. मात्र हे सर्व करत असताना व्यवस्थापनाने आम्हाला दिलेला पाठिंबा, पालकांचे मिळालेलं सहकार्य, समाजानं वेळोवेळी दिलेली पाठीवरची थाप आणि सहकार्यांची मदत या सगळ्याच गोष्टी निश्चितच स्पृहणीय आहेत आणि त्याचा ऋणनिर्देश यावेळी करणं हे मी माझं परम कर्तव्य समजते. रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आपण 25 वेगळ्या कार्यक्रमांची आखणी केली. याचं कारण होतं महाविद्यालयाची रचनात्मक बांधणी करणं आणि यासाठी आपण काही शैक्षणिक संस्था आहेत, काही NGOs आहेत, काही उद्योग संस्था आहेत, यांना बरोबर घेऊन नेटवर्किंग करत कार्यक्रम केले. यामध्ये आवर्जून उल्लेख करावा लागेल ठाण्याच्या पितांबरी समूहाचा. पितांबरी प्रॉडक्ट्स गेली अनेक वर्ष आम्हाला मातृदिन या कार्यक्रमासाठी सहकार्य करतात. याशिवाय IMC RBNQA, ISO 9001-2015, विवेकानंद केंद्र, NAC बेंगलोर, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईचे इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर, विनायक संगीत विद्यालय, संकल्प नृत्य अकादमी, राष्ट्रीय समाज विज्ञान परिषद दिल्ली, रामभाऊ माळगी प्रबोधिनी उत्तान या आणि अशा सारख्या फोरम ऑफ फ्री एंटरप्राइजेस मुंबई अशा अनेक संस्थांनी आमच्या बरोबर उपक्रम केले. याचबरोबर गेल्या 12 वर्षामध्ये 12 कुलगुरूंची भेटही या महाविद्यालयाला झाली. याशिवाय अनेक नामवंत व्याख्याते आणि मोठमोठ्या दिग्गजांनी महाविद्यालयास मार्गदर्शन केले. त्यामध्ये आवर्जून उल्लेख करावा लागेल तर डॉक्टर बजरंगलालजी गुप्ता, याचबरोबर डॉक्टर अशोकराव मोडक, डॉक्टर विनयजी सहस्त्रबुद्धे, डॉक्टर ADN वाजपेयी, कृष्णा भट अशा अनेकांची मदत, अनेकांचं मार्गदर्शन हे आम्हाला वेळोवेळी मिळालेलं आहे आणि त्यांनी घालून दिलेल्या काही निकषांच्या आधारावरच महाविद्यालय वाटचाल करत आहे. तर या 25व्या वर्षात नेमकं आम्ही काय केलं, कोणते उपक्रम केले याची एक झलक बघूया पुढच्या दृकश्राव्य माध्यमातून. आदर्श विद्याप्रसारक संस्थेचे आदर्श कला आणि वाणिज्य महाविद्यालय बदलापुरातील नामांकित महाविद्यालय आहे. मुंबई विद्यापीठाशी ते संलग्न असून त्यास UGCची कायम संलग्नता आहे. बँगलोर येथील NAC संस्थेने आदर्श महाविद्यालयास 2017 मध्ये B++ श्रेणी देऊन गौरविले आहे. शैक्षणिक वर्ष 2019-20 हे महाविद्यालयाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या वर्षाची सुरुवात पूर्वरंगात सुमधुर गीत रामायणाने अतिशय संगीतमय झाली. यावेळी रौप्य महोत्सवी वर्षातील कार्यक्रमाची संकल्पना प्राचार्य डॉक्टर वैदेही दप्तरदार यांनी सर्वांपुढे मांडली.
युवा शक्ती हीच राष्ट्रशक्ती हे ध्येय निश्चित करून ज्ञान, आरोग्य, क्रीडा, मनोरंजन आणि सर्वांगीण विकास या पंचसूत्रीवर आधारित 25 निरनिराळे उपक्रम आम्ही रौप्य महोत्सवी वर्षात राबवायचं ठरवलेलं आहे. यापैकी 9 उपक्रम हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असतील, तर 8 उपक्रम शिक्षक शिक्षकेतर सहकाऱ्यांसाठी आणि 8 उपक्रम समाजासाठी असतील. तर अशा पंचसूत्रीतून नियोजनबद्धरित्या साकारले अनेक उपक्रम. वर्षाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री जनार्दनजी घोरपडे यांनी सपत्नीक श्री सत्यनारायण पूजेने केली. तरुणांच्या मनात राष्ट्रप्रेमाचे बीज रोवायचे असेल तर सावरकरांचे चरित्र हा उत्तम आदर्श आहे. म्हणूनच प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त आफळेंनी सावरकरांचे राष्ट्रप्रेम उलगडून दाखवले. मला उमजलेले फुलं याबद्दल बोलताना आपली स्वप्ने आकाशाच्या जमिनीत पेरायला शिका असा मोलाचा सल्ला दिला सुप्रसिद्ध साहित्यिक व कविवर्य प्रवीण दवणेंनी. बक्षीस समारंभात मुलांचे कौतुक करताना ठाण्याचे जिल्हाधिकारी IAS श्री राजेश नार्वेकर म्हणाले की कठोर परिश्रमाला पर्याय नाही. ध्येयावर नजर ठेवा, कष्ट करा, यश तुमचेच आहे. माननीय कांचनताई परुळेकरांनी स्वयंसिद्ध व्हा, नोकरी करणारे नाही तर नोकऱ्या निर्माण करणारे व्हा हा मोलाचा संदेश दिला. स्त्री आरोग्य ही चिरंतन ठेव आहे. आजची विद्यार्थिनी ही उद्याची माता असल्याने तिचे आरोग्य महत्त्वाचे आहे हे स्पष्ट शब्दात डॉक्टर कृष्णमयींनी बजावले. सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांनी आबालवृद्ध सर्वांनाच आपल्या कामावरील निष्ठा हीच आपल्याला सर्व अडचणींवर मात करायला शिकविते हा स्वानुभवावर आधारित संदेश दिला. डिजिटल युगातल्या मुलांसाठी कॅपॅसिटी बिल्डिंग फॉर बेटर टुमॉरो सारख्या कार्यक्रमांचे महत्त्व निश्चितच आहे. इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटीने पेटंट मिळविता येतात. म्हणूनच IPRचे गव्हर्नमेंट ॲडवायझर डॉक्टर संजय तोष्णीवाल यांनी बौद्धिक संपदा अधिकार सारख्या विषयाचे मुलांपुढे विवेचन केले. याचबरोबर मुलांसाठी विविध क्रीडा स्पर्धा, युथ फेस्टिवलच्या मुंबई विद्यापीठाचे यजमानपद, विवेकानंद केंद्रातर्फे निवासी शिबिर असे अनेक कार्यक्रम महाविद्यालयाने राबवले. पगडी व उपरणे या पारंपरिक वेशात पदवीदान समारंभ ज्यात BA पासून PhD पर्यंत सर्व पदवीधारकांना सन्मानित केले. एक उत्तम शिक्षक हा आधी एक उत्तम विद्यार्थी असला पाहिजे. म्हणूनच शिक्षकांच्या उन्नतीसाठी महाविद्यालयाने रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या निसर्गरम्य वातावरणात 2 दिवसाचे उन्नती शिबिर आयोजित केले. राष्ट्रीय समाज विज्ञान परिषद दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक शास्त्रांचे पुनरुत्थान या विषयावर 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आणि NAAC बदलांची दिशा जाणून घेण्यासाठी 1 दिवसीय कार्यशाळाही भरविली. महाविद्यालयाबरोबरच संस्थेचाही हिरक महोत्सव यावर्षी साजरा झाला. त्यानिमित्ताने संपूर्ण आदर्श संकुलातील शिक्षक शिक्षकेतर सहकाऱ्यांनी एक शाम अपने नाम असे म्हणत मन उधाण वाऱ्याचे या कार्यक्रमात आपल्या कलागुणांची मोहोर उमटवली.
संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री जनार्दनजी घोरपडे म्हणाले, आजचा एक शाम आपके नाम हा कार्यक्रम आदर्श विद्या संकुलातील सर्वांना बरोबर घेऊन महाविद्यालयाने सादर केला. हा कार्यक्रम अतिशय सुरेख, न भूतो न भविष्यती असा झाला. याबद्दल सर्वांचे अभिनंदन. आदर्श महाविद्यालयाने सामाजिक बांधिलकीचे भान सातत्याने जपले आहे. कधी वृक्षारोपण, तर कधी स्वच्छता मोहीम किंवा फेरी, तर कधी सर्वेक्षणातून. 27 जुलैच्या पूरग्रस्तांसाठी मुलांनी वस्तू, कपडे, धान्य गोळा करून त्याचे वाटप केले. तर पुलवामा हल्ल्यातील शूरवीरांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतही दिली. समाजातील ज्येष्ठांची ऐकण्याची समस्या लक्षात घेऊन माननीय श्री रामभाऊ पातकर, माजी नगराध्यक्ष कुळगाव बदलापूर यांच्या पुढाकाराने, तर खासदार डॉक्टर किरीट सोमय्या यांच्या युवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने 672 मशीनचे वाटप केले. मातृदिन हा आदर्श महाविद्यालयाच्या शिरपेचातील तुराच. यावर्षी मातृदिनाचा तपपूर्ती सोहळा साजरा झाला. त्यावेळी आदर्श वसुंधरा माता पुरस्कारचे मानकरी ठरले पुण्याच्या सोहम प्रतिष्ठानचे डॉक्टर अभिजित व डॉक्टर मनीषा सोनवणे. डॉक्टर फॉर बेगर्स अशी उपाधी असलेले डॉक्टर म्हणाले, एक वेळ वेद वाचले नाहीत तरी चालेल, पण लोकांची वेदना वाचायला शिका. ज्येष्ठांसाठी करमणुकीचा कार्यक्रम, युगलस्वरांनी छेडित तारा सर्वांना जुन्या आठवणींना उजाळा देणारा ठरला. रौप्य महोत्सवी वर्षात महाविद्यालयाने इंडियन मर्चंट चेंबर्स याच्या रामकृष्ण बजाज नॅशनल क्वालिटी अवॉर्ड्सच्या मूल्यांकनासाठी अर्ज केला. जय्यत तयारी करून पीअर टीमची व्हिजिटही झाली आणि महाविद्यालयास सर्टिफिकेट मिळाले. म्हणूनच महाविद्यालय आता IMC RBNK 2019 सर्टिफाईड आहे. नुकतीच ISO 9001:2015 याची प्रक्रियाही पूर्ण झाली असून मुंबई विद्यापीठाचेही अकॅडमिक ऑडिट यावर्षी महाविद्यालयाने पूर्ण केले आहे. या सर्व कार्यक्रमांबद्दल समाधान व्यक्त करताना महाविद्यालय नियामक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्रीयुत उदयजी केळकर म्हणाले, या प्रसारक संस्थेचं हीरक महोत्सव, आदर्श कॉलेजचं रजत महोत्सव या निमित्ताने वर्षभर केलेल्या सुंदर 25 कार्यक्रमांमध्ये नियोजनबद्ध व परिश्रम करून घेतलेले सगळे कार्यक्रम अति सुंदर झालेले आहेत. त्याच्यात भाग घेतलेल्या लोकांचं अभिनंदन. कोविड-19 अर्थात कोरोनाने सर्व जग ठप्प झाले. याला आदर्श महाविद्यालय कसे अपवाद ठरणार? पण विद्यार्थी जरी महाविद्यालयात येऊ शकत नव्हते, तरी महाविद्यालय मात्र मुलांच्या संपर्कात होतेच. यासाठी महाविद्यालयाने राष्ट्रीय पातळीवरच्या वेबिनार्स आखल्या आणि केवळ आपल्याच नव्हे तर भारतातील सर्व विद्यार्थ्यांसाठी डेव्हलपिंग स्किल्स इन डिजिटल इरा या विषयावरील 5 दिवसांचा विद्यार्थी विकास उपक्रम राबविला. यामध्ये 2242 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीत विक्रमी प्रतिसाद दिला. त्यांचा फीडबॅकच बोलका आहे. असे फीडबॅक हे निश्चितच आनंददायी आणि उत्साहवर्धक आहेत. आमचे श्रद्धास्थान स्वामी विवेकानंद म्हणतात, चला उठा, जागे व्हा आणि स्वप्न साकार होईपर्यंत थांबू नका. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून काम करताना आणि वर्षभर उत्तमोत्तम कार्यक्रम करताना सर्व रसिकांनी आणि विद्यार्थ्यांनी दिलेला भरघोस प्रतिसाद खरोखरच प्रेरणादायी आहे.
मित्रहो, मला खात्री आहे आपल्याला या कार्यक्रमाची झलक निश्चितच आवडली असणार. कार्यक्रमात पुढे जाताना माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे सौ धनश्री लेले यांचा परिचय करून देण्याची. पण मला असं वाटत नाही की महाराष्ट्रात जाणते जे लोक आहेत त्यांना कुणालाही लेले मॅडम माहिती नाहीत असं शक्य होणार नाही. तरी सुद्धा कार्यक्रमाचा एक औपचारिक भाग म्हणून मी त्यांच्याविषयी बोलण्याचा प्रयत्न करते. सन्माननीय यशवंत देव, दशरथ पुजारी, श्रीधर फडके, आनंद माडगुळकर अशा अनेक दिग्गजांची कौतुकाची थाप मिळवणारी, निवेदनालाही वन्स मोर घेणारी आणि ज्यांच्याविषयी खुद्द सुधीर गाडगीळच म्हणतात, मला भावलेली गेल्या 20 वर्षातील सर्वोत्तम निवेदिका म्हणजेच सौ धनश्री लेले. सरस्वतीचे वरदान लाभलेल्या धनश्रीताईंनी बुद्धिमत्तेला वाचन, अभ्यास आणि परिश्रमाची जोड देत आपल्या ओजस्वी वाणीनं अनेकांच्या हृदयात भावनांचे सूर उमटवले आणि श्रोत्यांना खिळवून ठेवले. कधी अभंग गायनाचे, तर कधी संगीत कार्यक्रमाचे निवेदन, तर कधी स्वतःच लिहिलेला एकपात्री आविष्कार, तर कधी अध्यात्म आणि साहित्य विषयक व्याख्याने, असा धनश्रीताईंचा अगदी लीलया संचार असतो. मेघदूत, कालिदास, उर्मिला, महाकवी सावरकर यांच्यावरील व्याख्यानांबरोबरच मनस्वानंद आनंद ही लोकसत्तेतील लेखमालिका असो किंवा कोकण साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळालेला सोनचाफ्याची फुले हा ललित लेखसंग्रह असो, त्यांचे वाक्चातुर्य आणि लेखन रूपी सोनचाफ्याचा परिमळ आसमंतात दरवळत राहतो हे मी वेगळं सांगायलाच नको. मित्रहो, कुटुंबातल्या संस्कारांचं महत्व अधोरेखित करणारं हे व्यक्तिमत्व आहे. माझ्यावर माझ्या आजोबांचा 90% पगडा आहे आणि भाषा शिक्षिका असणारी माझी आई ही तिच्यामुळेच मी आज सूत्रबद्धतेनं मांडणी करू शकते हे धनश्रीताई आवर्जून सांगतात. MA ला संस्कृत विषय घेऊन त्या मुंबई विद्यापीठात प्रथम आल्या, सुवर्णपदकही मिळवलं. पण केवळ संस्कृतच नव्हे तर मराठी, इंग्रजी, हिंदी नव्हे उर्दूवरही त्यांचे प्रभुत्व आहे. कारण कुवेतमध्ये 1500 पाकिस्तानी श्रोत्यांसमोर 3 तास उर्दू आणि हिंदीतून त्यांनी उत्तम विवेचन करून श्रोत्यांना खिळवून ठेवलं. निगो पंडितराव वक्तृत्व स्पर्धा असेल किंवा मग रानडे, नाहीतर गोरेगाव प्रबोधन, अशा अनेक वक्तृत्व स्पर्धा गाजवणारी आणि वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी संपूर्ण गीता पाठांतर स्पर्धेत प्रथम येणारी धनश्री मला तरी ज्ञानेश्वरीच वाटते. अर्थातच अशा विदुषीला 4 चांद लागले ते रसिक, गुणग्राहक संस्थांनी दिलेल्या अनेक पुरस्कारांचे. काही मोजकेच मी आपल्याला सांगणार आहे. पुणे येथील अनुबंध संस्थेचा स्वातंत्र्यवीर सावरकर शब्दप्रभू पुरस्कार, राजहंस पुरस्कार, रामूभैया दाते पुरस्कार, ठाणे गौरव पुरस्कार आणि नुकताच जाहीर झालेला अतिशय मानाचा असा गदिमा पुरस्कार धनश्रीताईंना मिळालाय. नव्हे तो त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने मिळवलाय. खरं तर धनश्रीताई, मला काय वाटतं सांगू का, लेखकांच्या कथा आणि कादंबऱ्या घेऊन लोक PhD करतात. उद्या तुमची संवाद शैली आणि निवेदन शैली यावर सुद्धा कोणाची तरी PhD नक्कीच होऊ शकेल. खरं तर तुमचे सगळेच कार्यक्रम अतिशय उत्तम असतात. कोणता एक निवडावा म्हटलं तर खूप अवघड, पण तरी पण मला भावलेला एका कार्यक्रमातला एक क्षण माझ्या कायम लक्षात राहण्याजोगा आहे आणि म्हणून तुमची परवानगी मागून मी मुद्दाम तो सांगेन. मित्रांनो, जीवनात काय मिळवायचं तर मोक्ष. विनोबांनी सांगितलेला मोक्ष या शब्दाचा अर्थ समजावून सांगताना धनश्रीताई म्हणाल्या, मोक्ष म्हणजे मोहाचे क्षण टाळणे. आणि मोक्ष मिळाला की आनंद मिळतो. आता या क्षणी मला मोह होतोय धनश्रीताईंविषयी खूप बोलण्याचा, पण तो टाळून त्यांच्या व्याख्यानाचा आनंद घेणं हे गरजेचं आहे. आणि म्हणूनच रंगून जाऊया आनंद तरंगात
धनश्रीताईंच्या सुश्राव्य व्याख्यानात. नमस्कार. वैदेहीताई, तुम्ही तुमचं इतकं गोड, रसाळ आणि माधुर्यपूर्ण असं बोलणं ऐकून मी खरोखरच मोहित झाले. आणि आपण ज्या पद्धतीने हा संपूर्ण कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे, तो पाहताना तर खरोखरी क्षणोक्षणी माझ्या अंगावरती अतिशय आनंदानं रोमांच येत होते. म्हणजे अगदी पहिलं गायन असेल किंवा विद्युतताईंनी केलेली सुरुवात असेल, ही मधली अतिशय सुंदर अशी 11 मला वाटतं 11 ते 12 मिनिटाची मधली एक फिल्म असेल. त्या 12 मिनिटामध्ये तुम्ही संपूर्ण वर्षभराचा एक आढावा घेतलात आणि तो इतका सहजतेनं घेतलात. त्याची आपली कल्पकता आम्हाला मला ती जाणवत होती त्याच्यामागे. आणि अगदी खरं सांगू का, की काही वेळेला ना, की वक्ता खऱ्या अर्थानं भाग्यवान असतो, की जेव्हा अशा ठिकाणी वक्त्याला बोलायला मिळतं आणि आपण आज तेही संधी मला दिलीत. तुम्ही माझा सन्मान मानते. मी आपल्या कॉलेजमध्ये मला वाटतं गेल्या वर्षी किंवा गेल्या वर्षी मला आता लक्षात नाही, पण ह्या गेल्या 2 वर्षामध्ये मी आपल्या कॉलेजमध्ये येऊन गेले. आणि खरं सांगू का, तर ती अतिशय सुंदर देखणी अशी ती वास्तू, अवतीभोवती असणारा निसर्गाचा आशीर्वाद, अत्यंत उत्साही अशी मुलं, तितकेच उत्साही त्यांचे शिक्षक आणि या सगळ्यावरती आपण माया करणारे आपल्यासारखं व्यक्तिमत्व, आपली संस्था, संस्थेचे सगळे पदाधिकारी जे कायम आपल्या पाठीशी उभे असतात, या सगळ्यांनी या 25 वर्षाला एक सुंदर आकार दिलेला आहे. तुम्ही म्हणालात, की 25वं वर्ष कॉलेजसाठी खूप मोठं नाही, अगदी मान्य. परंतु हा पाया असतो आणि हा पाया असा ठामपणे आणि इतक्या डौलदारपणे जर घातला गेला, तर पुढचा पुढचा कळसापर्यंतचा प्रवास हाही तितकाच सुंदर होतो. आपल्या सगळ्यांना मी ह्या 25व्या वर्षानिमित्त आधी मनापासून शुभेच्छा देते आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व पदाधिकारी, विद्यार्थी यांचं आधी मनापासून यांना अभिवादन करते, की आपण आज इथं बोलण्याची संधी मला दिलीत. आपली कल्पकता सगळ्या गोष्टीतनं जाणवते. आपण जो विषय मला दिलाय, त्यामध्ये सुद्धा आपली कल्पकता सहज दिसून येते. इतका सुंदर विषय दिलायत आपण, आनंदाचे डोही, आनंद तरंग. काल आषाढी झालेली आहे. आज अवतीभोवतीची परिस्थिती पाहिल्यानंतर खरोखरच आज ह्या आनंद तरंगाची किती गरज आहे, हे प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येकाला ते जाणवतंय आणि ह्यातूनच हा विषय आपण मला दिलेला आहे. आपण अतिशय आनंदाने हा विषय मला दिलाय. आता ही पुढची माझी जबाबदारी आहे. मला माहित नाही हा किती सामर्थ्यानं मी पेलू शकणार आहे, पण प्रयत्न मात्र नक्की करते. आपल्याला मनापासून अभिवादन करते. सुरुवात कशाने करावी, तर अर्थातच महायोगपीठे तटे भीमरथ्याम, महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आषाढी ते सुंदर चंद्रभागेचं वाळवंट, तो तिथे जमलेला वैष्णवांचा मेळा, तो पंढरीच्या राऊळावरचा कळस आणि त्या पंढरीच्या राऊळा उभा असणारा तो आनंद कंद अर्थात सावळा विठ्ठल. ह्या सगळ्याचं वर्णन शंकराचार्यांनी किती सुंदर करून ठेवलं ह्या अष्टकामध्ये. त्यातलाच हा श्लोक. आणि या श्लोकामधनं भजे पांडुरंगम असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे ह्या श्लोकाचा आधार घेऊन मी पांडुरंगाचा तर त्याला तर वंदन करत आहेच. पण आपल्या भारतीय संस्कृतीने आपल्याला एक फार छान सांगितलंय, की एखाद्या तटावरून ह्या तटावरून त्या तटावर जाताना तो तट महत्वाचा असतोच, त्या तटाला नमस्कार करायचा असतोच. पण ह्या तटावरून त्या तटावर जात असताना मध्ये एक सेतू असतो आणि तो सेतू फार महत्वाचा असतो. त्या सेतूला पहिलं वंदन करायला हवं. म्हणजे कबीरजींनी म्हटलं होतं. कबीरजी म्हणतात, की उद्या असं धरून चाला, की गुरु आणि परमात्मा दोघही जण एकदम माझ्या द्वाराशी आले, तर पहिला नमस्कार मी कुणाला करायचा? कबीरांनी प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर सुद्धा दिलं. कबीर म्हणतात, गुरु गोविंद साथे खडा काके लागू पाव. गुरु गोविंद साथे खडा काके लागू पाव, पहिला नमस्कार कुणाला करू? आणि पटकन कबीरजी म्हणतात, बलिहारी गुरुजी आपनो गोविंद दियो बताय. पहिला नमस्कार गुरुजी आपल्यालाच, कारण आपण मध्ये सेतू सारखे उभे राहिलात आणि म्हणून हा परमेश्वर माझ्या दाराशी आला. आज जेव्हा पंढरीचा विचार करतोय, पांडुरंगाचा विचार करतोय, तेव्हा या पांडुरंगाला आपल्यापर्यंत आणणारा जो पुंडलिक आहे,
त्या पुंडलिक हा मधला सेतू आहे आणि म्हणून पहिलं वंदन हे पुंडलिकाला करायला हवं. वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रैही असा तो आलेला आहे भगवंत. कशासाठी आला तर त्या पुंडलिकाला भेटण्यासाठी म्हणून आलेला आहे. त्याच्या भक्तीने संतुष्ट होऊन आलेला आहे आणि पुंडलिक आई वडिलांची सेवा करतोय आणि त्यांनी भगवंताला आलेला पाहिलं. पुंडलिकाने काय केलं तर तिथेच एक वीट होती, ती वीट जरा पुढे सरकवली आणि म्हणाला, भगवंत आलायस, जरा या विटेवरती उभा राहा, मी माझे हे काम संपवतो आणि तुला भेटतो बर का. आणि भगवंत त्या विटेवरती उभा राहिलाय, समचरण ठेवून, कटीवरती हात ठेवून. ही एवढीशी छोटीशी पुंडलिकाची कथा. पण जेव्हा शांत चित्तानं आपण ह्या पुंडलिकाच्या कथेचा विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की ही कथा आपल्याला किती वेगवेगळ्या विचारांना चालना देत असते. सगळ्यात पहिला मुद्दा, जर पटकन यातलं सार काढायचं तर पहिलं सार ते म्हणजे आई वडिलांची मनोभावे जो सेवा करतो त्याला उठून जावं लागत नाही भगवंताच्या दर्शनासाठी, तर भगवंत त्याचं दर्शन घेण्यासाठी येतो. हे या गोष्टीतलं पहिलं बीज म्हणून किंवा पहिलं सार. दुसरा भाग, पुंडलिक आपल्या कामामध्ये मग्न आहे, आई वडिलांची सेवा करण्यामध्ये. त्यांनी फक्त एक वीट सरकवलेली आहे आणि सांगितलं इथं उभा राहा, माझं झालं की भेटतोच तुला, माझं झालं की बोलतो तुझ्याशी. आणि विठ्ठल सुद्धा कुठलीही तक्रार न करता, न चिडता, न रागावता त्या विटेवरती उभा राहिलाय. क्षणभर मनामध्ये येतं, आपण जर ते विठ्ठलाच्या जागी असतो तर, मुळामध्ये आपण जर त्या विठ्ठलाच्या जागी असतो तर आपल्यापैकी काही जणांचा आधी इगोच दुखावला असता की मी ह्याला भेटायला आलोय, एवढ्या वैकुंठातनं आलोय आणि तरी ह्यानं मात्र मला विटेवरती उभं केलं, याला काय अर्थ आहे, असा पहिल्यांदा आपल्या मनात विचार आला असता कदाचित. पण आमचा विठ्ठल आम्हाला दाखवून देतो, तो चिडत नाही, तो रागवत नाही, तर तो विटेवरती उभा राहतो. विटेवरती उभं राहणं किती अवघड असतं हे मला वाटतं आपण एक दिवसभर विटेवरती उभं राहून पाहिल्यावरच कळेल आपल्याला. कारण जोपर्यंत आपण तो अनुभव घेत नाही, सह अनुभूती घेत नाही, तोपर्यंत त्याची जाणीव आपल्याला होत नाही. आपण म्हणताना नेहमी म्हणतो तो काय विटेवरती उभा आहे, पण विटेवरती उभं राहणं हे किती अवघड आहे हे त्यालाच कळतं जो विटेवरती उभा आहे. बरं, हा विटेवरती डगमगत उभा नाहीये, तो समचरण ठेवून उभा आहे. जणू भगवंत आपल्याला सांगतोय की काही वेळेला अशी अवस्था येईल, अशी स्थिती येईल की तुला तुझं कर्तृत्व किंवा तुला काही करण्याजोगी गोष्टी असेल ते अगदी थोडं असेल, तुझं क्षेत्र छोटं असेल, पण त्या क्षेत्रामध्ये डगमगून जाऊ नकोस, तर समचरण ठेवून ठामपणानं उभा राहा. विठ्ठल ते सांगतोय, चिडत नाही, रागवत नाही. बरं, हा किती दिवस उभा आहे हो तिथे विठ्ठल? दिवस, सप्ताह, महिने, वर्ष, युग. मनामध्ये प्रश्न येतो, इतके दिवस झाले, इतकी युग लुटली, या पुंडलिकाची सेवा अजून संपली कशी नाही? हा पुंडलिक अजून भगवंताला भेटायला आला कसा नाही? का तो विसरला? असे प्रश्न मनामध्ये येतात. पण या प्रश्नाला उत्तर द्यायचं तर आपल्याला हा विचार करायला हवा की हा पुंडलिक म्हणजे फक्त त्या कथेतला पुंडलिक नाही, तर जोपर्यंत आई वडिलांची सेवा करणारी मुलं या भूमीमध्ये आहेत तोपर्यंत हा विठ्ठल तिथे उभा राहणारच आहे. त्यामुळे हा पुंडलिक फक्त एक पुंडलिक नाही त्या कथेतला, तर अशा सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणारं ते पात्र आहे आणि त्याच्यासाठी भगवंत तिथे उभाच राहणार आहे. गेली 28 युग तो तिथे उभा आहे आणि जोपर्यंत अशी मंडळी या भूमीमध्ये आहेत, अशी कित्येक युग तो पुढे उभं राहणार आहे. त्याची पूर्ण तयारी मनामध्ये येतं. इतके दिवस उभा राहिला, पाय नसतील का हो दुखले त्याचे? हा विचार वारकऱ्यांच्या मनात आल्याशिवाय कसा राहील? कितीतरी दिवस वारकरी चालत असतात, विठुरायाच्या ओढीनं चालत असतात. पाय दुखतही असतील त्यांचे कदाचित, पण नंतरचा आनंद इतका मोठा असतो की ते पाय दुखल्याची जाणीव त्यांना होत नसावी बहुधा. पण जेव्हा ते विठ्ठलाच्या जवळ पोचतात, त्याच्या गाभाऱ्यामध्ये जातात, तेव्हा ते त्याच्या मूर्तीकडे झटकन डोळे वर करून पाहत नाहीत आधी. तर आधी काय करतात? तर आधी त्याचे पाय आपल्या हाताने दाबतात, मग त्याच्या पायावर डोकं ठेवतात आणि मग त्याचं दर्शन घेतात. कारण त्या सगळ्यांना जाणीव असते की हा जो इथं उभा आहे तो माझ्यासाठी उभा आहे आणि त्याचे पाय दुखत असतील तर आधी आपण त्याचे पाय चेपून द्यावेत. ही इतकी संवेदनशीलता निर्माण करणारं हे दैवत आहे, हे इतकी संवेदनशीलता निर्माण करणारा हा संप्रदाय आहे. एका
निरक्षर स्त्रीने असं म्हटलं होतं. ती बिचारी चालत चालत काट्याकुट्यातनं पंढरीपर्यंत आली. अर्थात या बायकांना काटेकुटे टोचतच नाहीत पंढरीला जायचं म्हटलं की. कारण त्या म्हणतात की पंढरीची वाट सये चालाया चांगली. पंढरीची वाट सये चालाया चांगली, वाटेत जाई जुई कशी फुलली बहरली. त्यामुळे त्यांना काडीमाडी टोचत नाही त्यांना. त्यांना रेशमाची घडी अंतरली असंच वाटतं. पण ही बाई खूप लांबून चालत आलेली आहे आणि तिथं आल्यानंतर पहिल्यांदाच तिनं पांडुरंगाचं दर्शन घेतलेलं आहे आणि ते दर्शन घेतल्यानंतर तिचे डोळे भरून आलेले आहेत. अश्रू ओघळायला लागलेले आहेत. तिला अक्षरशः हुंदके अनावर झालेले आहेत आणि ह्याचं कारण काय? ती एवढंच म्हणते, "इटवरी उभा युग झाल्या ती 28. इटवरी उभा युग झाल्या ती 28. का र माझ्या इट्टलाला कुणी मन ना खाली बैस." अहो 28 युग हा उभा आहे, याचे पाय नसतील का हो दुखले? याला का बरं कोणी खाली बस म्हणून सांगत नाही? कबीरजी याचं फार छान उत्तर देतात. म्हणजे दोघं वेगवेगळ्या काळामधली आहेत मंडळी, पण तरी सुद्धा जर एकामागोमाग एक या दोघांचे विचार वाचले, तर जणू एकाला दुसऱ्याने उत्तर दिलंय असाच भाव मनामध्ये येतो. कबीरजींनी सुद्धा एका ठिकाणी म्हटलंय, कबीरजी नक्कीच पंढरीला येऊन गेलेले आहेत. कारण त्यांच्या दोह्यांमधनं, त्यांच्या लेखनामधनं, सांगण्यामधनं पंढरीचा उल्लेख वारंवार येतोच. कबीरजी म्हणतात, की हा इथं येऊन उभा आहे. 28 युग उभा आहे. खरं तर हा विश्वाचा सम्राट आहे, हा विश्वाचा देव आहे, ईश्वर आहे, महेश्वर आहे. तर याला कोणी अडवलं इथं? याला वाटलं तर तो जाईल स्वतःहून परत. पण तो वैकुंठामध्ये परतत नाही. वैकुंठामध्ये सगळी सुख खरं तर ह्याच्या समोर हात जोडून उभी आहेत. पण तरी सुद्धा तो वैकुंठामध्ये परतत नाही. याचं काय बरं कारण आहे? आणि कबीरजी त्याचं कारण सांगतात. छोड दिया वैकुंठ हरिभाव भगत का भूखा. वैकुंठ सोडलं आणि इथं येऊन उभा राहिला. 28 युग झाली तरी उभा राहिला. सगळी सुख सोडून देऊन इथं उभा आहे का? कारण जे सुख त्याला इथे पंढरीमध्ये मिळतंय, ते सुख त्याला वैकुंठात सुद्धा मिळत नाही. कसलं सुख मिळतंय त्याला? भाव भगत का भुखा. वैकुंठामध्ये सगळं आहे हो, पण भक्त कुठे आहेत? ते भक्त जे आहेत, त्याच्यावरती निरतिशय प्रेम करणारे, आपल्या प्रेमानं बांधून ठेवणारे, आपल्या प्रेमाचा जिव्हाळा शिंपणारे, आपल्या प्रेमाचा लळा त्याच्याशी बांधून टाकणारे, हे भक्त त्याला वैकुंठामध्ये मिळत नाहीत. ते भक्त त्याला इथे पंढरीतच मिळतात आणि म्हणून ती सगळी सुख ह्या मंडळींच्या भक्तीपुढे त्याला अगदीच कसपटासमान वाटतात आणि म्हणून भगवंत पंढरी सोडून वैकुंठामध्ये परत जात नाही. त्याचे पाय दुखतायत हे सुद्धा त्याला तो विसरून गेलेला आहे या भक्तांच्या प्रेमाखाली. अहो त्याची पत्नी रुसून निघून गेली का? तर हा इथं उभा आहे. ती वामांगी खरं तर रखमाई उभी आहे. पण भक्तांकडे बघता बघता 28 युग गेली. वामांगी बाजूला आपल्या रुक्मिणी उभी आहे ह्याची त्याला जाणीवच नाही. त्यांनी एकदा सुद्धा डावीकडे वळून पाहिलं नाही. रुसली रुक्मिणं नको इटूचा शेजार, रात दिन चालतो भक्तांचा येरझार. रुसली रुक्मिणं नको इटूची सोबत. रुसली रुक्मिणं नको इटूची सोबत. का? बायको परास केलं भक्ताची पीडित. हे तिचं खरं दुःख आहे. 28 युग समोर बघतोय, आपल्या पत्नीकडे सुद्धा त्यांनी पाहिलं नाही, अशी कल्पना एका निरक्षर स्त्रीनं केलेली आहे. आणि म्हणून ती रुक्मिण रुसली आणि निघून गेली. पण तरी सुद्धा हा मात्र समोरच बघतोय, भक्तांची वाट बघतोय. काय अद्भुत आहे, हे सगळंच किती अद्भुत आहे. आपल्याला समजा एखाद्या दैवताचं दर्शन घ्यायचं असेल, तर आपल्याला उठून घरातनं बाहेर जावं लागतं. त्या मंदिरापर्यंत पोहोचावं लागतं. मंदिरातल्या सध्याच्या वाढलेल्या रांगा पाहिल्यानंतर कितीतरी वेळ त्या रांगेमध्ये तिष्ठत उभं राहावं लागतं. आणि मग कधीतरी जाऊन आपण आतमध्ये पोहोचतो आणि एका क्षणात आपल्याला त्या गाभाऱ्यातनं बाहेर काढलं जातं. म्हटलं तर दर्शन होतं, म्हटलं तर होत नाही. म्हणजे भगवंताचं दर्शन घ्यायचं असेल तर भक्ताला ताटकळत उभं राहावं लागतं. पण इथलं सगळं दृश्यच वेगळं. इथे भक्ताची भेट व्हावी म्हणून भगवंत उभा आहे. आणि हे सगळं कुणामुळे घडलं? हे त्या पुंडलिकानं टाकलेल्या एका विटेमुळे घडलेलं आहे. आणि म्हणून हा पहिला नमस्कार पुंडलिकाला. म्हटलं तर ही कथा अगदी छोटीशी आहे. पण ह्या कथेतनं अशी ही विचारांची उंजळ आपल्या समोर येते. आणि अगदी ह्या कथेकडे जर थोडं आणखीन खोलात जाऊन पाहिलं तर ह्यातलं एक वेगळं आणि मोठं सार आपल्याला ही कथा सांगते. काय आहे ते सार? ते म्हणजे पुंडलिक आपल्या आई-वडिलांची सेवा करत असताना भगवंत आलेले आहेत.
पुंडलिकानं हाती घेतलेलं काम अर्धवट टाकलं नाही. आई वडिलांना सांगितलं नाही, जरा थांबा हा, मी आधी त्या भगवंताचं स्वागत करून येतो. तो भगवंताला म्हणाला की तू थांबणार आहेस, माझ्या आई वडिलांचं आधी मला आटपून घेऊ दे, त्यांची सगळं एकदा पूर्ण करू दे आणि मग मी तुझ्या स्वागताला येतो. हाती घेतलेलं काम अर्धवट टाकून भगवंताची पूजा करायला गेलेलं भगवंताला सुद्धा आवडत नाही. आधी काम जे हाती घेतलेलं आहे, तुम्हाला जे विहित कर्म आहे, निहित कर्म आहे, जन्मानं प्राप्त झालेलं जे कर्म आहे किंवा तुम्ही ओढवून घेतलेलं जे कर्म आहे किंवा तुम्ही जे करत आहात ते कर्म आहे, ते कर्म आधी पूर्ण करा आणि मग भगवंताच्या भेटीला जा. मला लहानपणी आजोबांनी सांगितलेली गोष्ट आठवते. एक शेतकरी असतो. सकाळी आपल्या शेतावरती जातो, बैलजोडी घेऊन जातो, भरपूर श्रम करतो आणि संध्याकाळी परत येताना एक क्षणभर तिथे एक विठ्ठलाचं मंदिर असतं. त्या विठ्ठलाच्या मंदिराच्या बाहेरच उभा राहतो. तो आत सुद्धा शिरत नाही, बाहेर उभा राहतो आणि अतिशय भक्तिभावानं त्या विठ्ठलाला नमस्कार करतो आणि पुढे निघून जातो. त्या विठ्ठल मंदिरामध्ये एक पुजारी असतो, जो दिवसभर त्या मंदिरामध्ये असतो. विठ्ठलाचा वेगवेगळी स्तोत्र म्हणत असतो, काही ना काही चालू असतं. एक दिवस विठ्ठल प्रसन्न होतो आणि प्रसन्न झाल्यानंतर तो आधी कुणाला प्रसन्न होतो? तर तो आधी त्या शेतकऱ्याला प्रसन्न होतो आणि मग त्या पुजाऱ्याला प्रसन्न होतो. मी मधले बऱ्याच छोटे-छोटे भाग आहेत या गोष्टीतले, ते सगळे बाजूला करून फक्त महत्त्वाच्या गोष्टीपर्यंत येते. आधी शेतकऱ्याला प्रसन्न होतो आणि मग त्या पुजाऱ्याला प्रसन्न होतो. पुजारी विचारतो, की "अरे देवा, मी इथे दिवसभर तुझ्या समोर असतो. वेगवेगळी स्तोत्र म्हणत असतो, तुला अंघोळ घालत असतो, तुझ्या गळ्यामध्ये हार घालत असतो, इथलं सगळं आसमंत स्वच्छ ठेवत असतो भोवताल आणि असं असून सुद्धा तू मला उशिरा प्रसन्न झालास आणि केवळ एक क्षणासाठी येणारा, तो सुद्धा आत न येता फक्त बाहेरून नमस्कार करून जाणाऱ्या त्या शेतकऱ्याला तू आधी प्रसन्न झालास. याच्या मागचा तुझा विचार काय? त्यातलं लॉजिक काय तुझं?" असा प्रश्न पुजारी भगवंताला विचारतो. तेव्हा भगवंत सांगतो, की "अरे माझं तुझ्यावरही तितकंच प्रेम आहे आणि त्याच्यावरही तितकंच प्रेम आहे. तू मला परका नाहीस. तू मला कमी जवळचा नाहीस. पण मला त्याच्याबद्दल जास्त वाटतं. याचं कारण तो दिवसभर त्याच्या शेतामध्ये राबत असतो आणि तिथून ते सगळं झाल्यानंतर जेव्हा तो परत येतो, घरी जात असतो, त्यावेळेला एक क्षणभर फक्त मान झुकवून तो एवढंच सांगतो, की देवा तुझ्या प्रेरणेने सगळं चालू आहे. मी जरी करणारा असला तरी खरा करता करविता तूच आहेस. तूच काळजी घे." म्हणजे जसं म्हणतात, की 99% आपण काम करत असलो तरी 1% मात्र त्याचा असतो आणि तो त्याला दिलाच पाहिजे, त्याला ते सांगितलंच पाहिजे. या विचारातनं त्या शेतकरी झुकतो आणि भगवंताला सांगतो. भगवंत एवढंच सांगतो पुजाऱ्याला, की "बाबा रे, तो त्याचं काम जे आहे ते इतकं मनापासून करतो आणि ते झाल्यानंतर येऊन फक्त तो मला एकदा भेटतो, ते मला पुरेसं आहे." या गोष्टीतनं काय किंवा या पुंडलिकाच्या गोष्टीतनं काय? जे सार आपल्या हातामध्ये ही गोष्ट ठेवते, ते सार एवढंच आहे, की आधी काम, मग राम. किंवा या संतांनी ह्याच्यातनंही आणखीन एक पाऊल पुढे टाकलंय. आधी काम आणि मग राम असे 2 वेगळे भाग ते करत नाहीत. तर ते कामातच राम पाहतात. आपल्या कामालाच त्यांनी ईश्वर मानलेलं आहे आणि कामामधनंच त्यांनी ईश्वराची पूजा केलेली आहे. आपण जर ह्या सगळ्या संत मंडळींचा विचार केला, तर त्याच्यामध्ये विविध व्यवसाय करणारे असंख्य मंडळी आहेत. म्हणजे सेना नावी आहेत, गोरा कुंभार आहेत, तुकाराम वाणी आहेत, नामदेव शिंपी आहेत, नरहरी सोनार आहेत, सावता माळी आहेत. वेगवेगळे व्यवसाय करणारी सगळी मंडळी याच्यामध्ये आहेत. यातनं सुद्धा एक गोष्ट महत्वाची सांगायची, ह्या वैष्णव संप्रदायाला, ह्या संत परंपरेला, ती म्हणजे कुठल्याही भागामध्ये, कुठलाही व्यवसाय करणाऱ्या जातीमध्ये, पेशामध्ये आपण जरी जन्माला आलो, तरी सुद्धा भगवंतापर्यंत पोहोचायला आणखीन वेगळं काहीही लागत नाही. सत्वशील हृदय लागतं आणि अकंठ भक्ती लागते. एवढंच फक्त सांगायचंय. हे एवढे वेगवेगळे व्यवसाय करणारी ही सगळी मंडळी आहेत. या मंडळींनी आपला व्यवसाय सोडला का भगवंतासाठी? तर नाही सोडला. त्यांनी त्याच्यातच आपला राम पाहिला, आपला भगवंत पाहिला. सावता माळी तर किती छान सांगतात. सावता माळी म्हणतात, "कांदा मुळा भाजी हो, अवघी विठाबाई माझी हो." ते म्हणतात, "मला खरं पंढरीला जावंसं वाटतं, पण
हा मळा सोडून आणि मळ्यातली कामं सोडून मी विठ्ठलाला भेटायला गेलो तर माझ्या विठ्ठलाला ते आवडणार नाही. एका निरक्षर स्त्रीनं इतकं छान सांगितलं. ती म्हणते, की "मला बी वाटतं पंढरीसी जावं, मला बी वाटतं पंढरीसी जावं, पाहता म्हाताऱ्यांसी, येई पुंडलिकाचा आठव." पण घरातल्या म्हाताऱ्या सासू-सासऱ्यांना पाहिल्यानंतर मात्र असं वाटतं, की नाही, गृहिणी म्हणून, एक सून म्हणून माझं पहिलं कर्तव्य काय? तर ह्यांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे. त्यांची सेवा न करता मी जर तिकडे गेले, तर माझ्या देवाला ते आवडणार नाही. सावतामाळी हेच सांगतात, म्हणतात, की तुम्ही जा हो. अगदी मनापासून तुम्ही पंढरीला जा. माझाही नमस्कार भगवंताला सांगा. पण हा मळा सोडून मी नाही येऊ शकत. मी ह्या मळ्यातच माझ्या पांडुरंगाला पाहतो. कांदा, मुळा, भाजी हो, अवघी विठाबाई माझी हो. लसूण, मिरची, कोथिंबिरी, अवघा झाला मांसाहारी. ऊस, गाजर, रताळू, अवघा झालासे गोपाळू. मोठ नाडा, विहिरी दोरी, मोठ नाडा, विहिरी दोरी, अवघी व्यापिली पंढरी. सावता म्हणे केला मळा, विठ्ठल पायी गोविला गळा. सावतामाळी हेच सांगतात. नरहरी सोनार सुद्धा हेच सांगतात. आपल्या व्यवसायातच ते परमेश्वराला पाहतात. नरहरी सोनार म्हणतात, देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार. देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार. देह बागेसरी जाणे, अंतरात्मा नाम सोनी. तो जो अग्नी असतो सोनाराच्या दुकानातला, ती जी बागेसरी पेटलेली असते ती, आणि हा देह वेगळा नाही. देह बागेसरी जाणे, अंतरात्मा नाम सोने. त्रिगुणाची करून मूस, त्यात ओतीला ब्रह्मरस. सगळं जे वर्णन आहे ते सोनाराच्या कामाला अनुरूप असं वर्णन केलेलं आहे, आणि त्या सगळ्यामध्ये हा विठ्ठलच कसा सामावलेला आहे हे नरहरी सोनार किती सहज दाखवून जातात. किंवा नामदेवांचा अभंग, शिंपियाचे कुळी जन्म माझा झाला, शिंपियाचे कुळी जन्म माझा झाला, परी हेतू गुंतला सदाशिवी. शिवण याच्यावरती नामदेव महाराज किती सहज एक गंमत, एक शब्दांचं हे करून जातात. शिंपियाचे कुळी जन्म माझा झाला, परी हेतू गुंतला सदाशिवी. सदा शिवणं तर वाट्याला आलेलं आहेच, पण मी फक्त या सदा शिवण्यामध्ये अडकलो नाही, तर माझा हेतू सदा शिवी गुंतलेला आहे. शिंपियाचे कुळी जन्म माझा झाला, परी हेतू गुंतला सदाशिवी. रात्री माझी शिवी, दिवसा माझी शिवी, आराणुक जीवी नोहे कदा. अहो सतत शिवावसं वाटतं. रात्री माझी शिवी, दिवसा माझी शिवी, आराणुक जीवी नोहे कदा. मनाला मुळी चैनच पडत नाही जर शिवलं नाही तर. म्हणजेच एका बाजूला हाही अर्थ येतोय आणि दुसऱ्या बाजूला त्याचा विचार केला नाही शिवाचा, तर मनाला चैनच पडत नाही. सुई, सातुळी, कात्री, गजदोरा, ही सगळी शिंपायला आवश्यक अशी साधन आहेत. सुई, सातुळी, कात्री, गजदोरा, मांडियेला पसारा, कुठे? सदाशिवी. सगळं जे काही लागलेलं आहे, चित्त माझं जे काही आहे, मी काम इथे करतोय, पण ह्या कामामधनं माझं सगळं जे अर्पण करण्याची भूमिका आहे ती मात्र सदाशिवीच आहे. आणि शेवटच्या ओवीमध्ये म्हणतात, नामा म्हणे शिवी विठोबाची अंगी, नामा म्हणे शिवी विठोबाची अंगी, तेणे ह्या जगी धन्य झालो. नामदेव महाराज म्हणतात, की अहो मी का धन्य झालो, काय मला कसा काय आनंद मिळाला, तर मला माझं भाग्य एवढं थोर की मला विठ्ठलाची अंगी शिवायला मिळाली, विठ्ठलाचा अंगरखा शिवायला मिळाला. नामा म्हणे शिवी विठोबाची अंगी, विठ्ठलाचा अंगरखा शिवायला मिळाला. आता प्रश्न असा आहे की खरोखरच विठ्ठलाचे सगळे अंगरखे नामदेव महाराजांनी शिवले होते का? याला नामदेव महाराज उत्तर देतील की होय, विठोबाचे सगळे अंगरखे मीच शिवले, कारण शिवला जाणारा प्रत्येक अंगरखा, माझ्या हातून शिवला जाणारा प्रत्येक अंगरखा हा विठ्ठलाचा आहे, हीच माझी भावना होती. कामामध्ये रामच ते पाहत होते. आपला विठ्ठल त्यांनी दुसरीकडे पाहिला नाही, आपला विठ्ठल ह्या प्रत्येकाने कामामध्येच पाहिला. संत साहित्यानं काय दिलं असा प्रश्न जर कोणी विचारला, खूप दिलेला आहे. पण आता ह्या जो माझा आता विषय सुरू झालेला आहे, बोलण्याचा जो प्रवाह मिळालेला आहे, त्या प्रवाहाचा विचार करताना जर हा प्रश्न विचारला की संत साहित्यानं काय दिलं, तर सगळ्यात महत्वाचं सूत्र दिलं की भगवंतापर्यंत नक्की पोहोचता येतं, त्यासाठी काहीही सोडायची गरज नसते. काम, घरदार सोडायची गरज नाही, काम सोडायची गरज नाही, सोडता येणंच शक्य नाही, कर्म सोडताच येत नाही. विनोबा म्हणतात कर्म सोडता येत नाही, कारण सोडणं हे सुद्धा कर्मच आहे. त्यामुळे काही सोडायची गरज नसते. भगवंताला जोडायचं तर काही सोडायची गरज नाही. भगवंत इतका उदार चेतस आहे, तो म्हणतो तुम्ही सगळं करा आणि माझ्यापर्यंत येऊन
पोहोचा. आपल्याला या सगळ्यामध्ये या संत साहित्याने, या संतांनी एक सुंदर वाट दाखवली, की तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर सोप्पा मार्ग म्हणजे तुमचं कामच राम आहे अशा पद्धतीने करा. हे सूत्र किती मोठं आहे. हे सूत्र फक्त 12व्या शतकासाठी होतं का? हे सूत्र फक्त 15व्या शतकापुरतं होतं का? 16व्या शतकापुरतं होतं का? मला असं वाटतं, की हे सूत्र प्रत्येक काळासाठी, अगदी आजच्या काळासाठी सुद्धा लागू आहे. आज जेव्हा आपण अवतीभोवती बघतो, त्यावेळेला एक नैराश्य दिसतं, चिडचिड दिसते, समस्या दिसतात, प्रश्न दिसतात. कधी-कधी तर असा भास होतो, की सगळे प्रेशर कुकरमध्ये आहोत की काय आणि फक्त शिट्टी व्हायचा अवकाश आहे. अशी सगळ्यांची गुदमरलेली, भांबावलेली, दबलेली अशी अवस्था दिसते. चिडचिड दिसते, मी मगाशी म्हटलं तसं. अस्वस्थता दिसते, राग दिसतो. बदलत्या काळाचा हा महिमा तर आहेच. बदलत्या युगाचा एक जो वेग प्राप्त झालेला आहे, सगळं आयुष्य इतकं वेगवान झालेलं आहे, त्याचा तर हा परिणाम आहेच. पण ह्या सूत्राचा विचार करताना एक कारण असंही नक्कीच आपल्याला सांगता येतं, ते म्हणजे जी कामं प्रत्येकाला निहित विहित आहेत, प्रत्येकाने स्वीकारलेली आहेत, ती कामं मनापासून होत नाहीयेत. ती कामं 100% पूर्ण होत नाहीयेत. ती कामं खरेपणाने होत नाहीयेत. जेव्हा मी कामामध्ये राम म्हणते, सगळे संत परंपरा जेव्हा मला सांगते, की कामामध्येच राम आहे, तर आपल्याला किती वेगळ्या पद्धतीने काम करायला हवं. जेव्हा कामामध्ये राम आहे असं म्हणतो, तेव्हा काम किती खरेपणानं व्हायला हवं, काम किती मनापासून व्हायला हवं. साधी गोष्ट जेव्हा आपण शिरा करतो, कोणीही हेच उदाहरण देईल, एखादी स्त्री नक्कीच हे उदाहरण देईल. आपण एरवी रोजच्या जेवणासाठी कधी शिरा केला आणि सत्यनारायणाच्या वेळेला आपण जर शिरा केला, तर ह्या 2 शिऱ्यांच्या चवीमध्ये फरक असतो. का फरक असतो? सगळं ते घेतलं तरी सुद्धा फरक असतो. सगळं प्रमाण सारखं असलं तरी सुद्धा. कारण त्या दिवशीची माझी भावना वेगळी असते. माझी भावना असते, की हा शिरा जो होणार आहे, हा शिरा हा देवाच्या नैवेद्यासाठी केला जाणार आहे. सगळं उत्तम असतं, पण त्याच्यावरती हे भावनेची सुंदर पूड आपण पसरलेली असते आणि त्याचा तो सुगंध असतो, त्याचा तो स्वाद असतो. संत आम्हाला सांगतायत, की फक्त एका दिवशीच्या शिऱ्यापुरती नाही, तर रोज काम करताना हा भगवंताचाच प्रसाद आहे. हे काम भगवंताचंच आहे. हा विचार मनामध्ये करूनच ते काम करायला हवं. खरोखरच जर ह्या पद्धतीने आपण आज प्रत्येक जण काम करायला लागलो, तर आपले प्रश्न 100% कमी होतील. बऱ्याचशा गोष्टी ही कामं योग्य तऱ्हेनं पूर्ण न होणं, वेळच्या वेळी न होणं, यातनं निर्माण झालेल्या आहेत. या समस्या आपणच निर्माण केलेल्या आहेत. मी जर एखादी शिक्षिका असेन किंवा मी एखादी डॉक्टर असेन, एखादी वकील असेन, तर मी 100% माझं काम करणं हे महत्वाचं आहे. वैदेहीताई, तुम्ही आता तुमच्या कॉलेजचा परिचय करून देत होतात आणि तुम्ही जे वेगवेगळे कार्यक्रम आत्ता दाखवलेत किंवा त्याचा जो आढावा घेतला, तेव्हा एक गोष्ट मला फार जाणवली, ती म्हणजे तुमच्या महाविद्यालयातले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी किंवा जी संपूर्ण तुमची टीम आहे, ही सगळेजण 100% जिव्हाळ्यानं काम करतायत. म्हणूनच हे अशा पद्धतीचं काम होऊ शकतं. पण हे प्रत्येकाने आज विचार करण्याची गरज आहे, की मला मिळालेलं काम मी पूर्ण करतेय का? मी जर विद्यार्थी असेन, विद्यार्थ्यांनी सुद्धा हा विचार करण्याची गरज आहे, की मी जर विद्यार्थी आहे, माझी भूमिका जर विद्यार्थ्याची आहे, तर मी 100% विद्यार्थी म्हणून काम करतोय का? ज्ञानार्जन करणं आणि जास्तीत जास्त ह्या काळामध्ये जास्तीत जास्त समजून घेणं, समोरनं जे मिळतंय शिक्षकांकडनं ते साठवत राहणं, आपली झोळी भरत राहणं, हे विद्यार्थ्याचं काम आहे. हे आपण 100% करतोय का? प्रत्येकाने खरं तर हा विचार करायला हवा. म्हणजे पुन्हा एक गृहिणी असल्यामुळे तसंच उदाहरण देते, की रात्री आपल्यापैकी अनेकांचा हा अनुभव आहे. रात्री सगळं आवरलं, ओटा वगैरे पुसून झाला, की स्वयंपाकघरातला दिवा बंद करण्यापूर्वी प्रत्येक गृहिणी काय करते? तर एकदा मागे उभं राहून थोडंसं सगळ्या स्वयंपाकघरावरती एक नजर टाकते. दुधावरती चाळणी ठेवलेली आहे का? भांडी सगळी स्वच्छ लावलेली आहेत का? दह्याला विरजण लावलेलं आहे का? सगळं झाकपाक केलेलं आहे ना? काही उघडं नाही ना? फ्रीजमधल्या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्यात ना? अशा सगळ्याचा विचार करते आणि मग दिवा बंद करून ती झोपायला जाते. हे काम जसं स्वयंपाकघरासाठी एखादी गृहिणी करते, तसं प्रत्येकानं झोपण्यापूर्वी 5 मिनिटं विचार करावा, काही काळ काढून विचार करावा, की मी ज्या पेशामध्ये आहे, ज्या व्यवसायामध्ये आहे, आज दिवसभरामध्ये त्या व्यवसायाला अनुरूप आणि त्या व्यवसायाला अनुकूल मी वागलो का? मी 100% त्या पद्धतीने काम केलं का?
जर आपलं उत्तर हो असेल तर आपण कुठेतरी ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानाचा अंशभर का होईना पण जवळ गेलोय असं म्हणायला वाव आहे. माऊलींनी पसायदानामध्ये म्हटलंय, विश्व स्वधर्म सूर्य पाहू. आता इथे धर्म या शब्दाचा काय अर्थ करायचा? 12व्या शतकामध्ये जेव्हा माऊली धर्म हा शब्द घेतात, त्यावेळेला नक्कीच त्यांच्या समोर हिंदू, मुसलमान, यहुदी, शीख, ख्रिश्चन हे धर्म नव्हते. मग धर्म म्हणजे काय? भारतीय संकल्पनेमध्ये धर्म ही अतिशय भारतीय अध्यात्मामध्ये धर्म ही खूप मोठी संकल्पना आहे, व्यापक संकल्पना आहे. आज आपण जे धर्म म्हणतो हे त्याचं फार संकुचित आणि मर्यादित स्वरूप आहे. पण धर्म म्हणजे काय? मी कधी कधी गमतीत म्हणते की धर्म शब्दाची व्याख्या कशी करावी? कसा समजून घ्यावा धर्म शब्द? तर धर्म म्हणजे धर्म, धरून ठेव, तीच व्याख्या आहे. धारणात धर्ममिती आहुः, धारणा करतो जो समाजाची तो धर्म. आणि मग धर्म करायचा असेल, समाजाची धारणा करायची असेल तर काय करायला हवं? कर्म, म्हणजेच कर्म करायला हवं. आणि म्हणूनच महाराज जेव्हा म्हणतायत की विश्व स्वधर्म सूर्य पाहू, जेव्हा प्रत्येक माणूस आपलं काम मनापासून करेल, 100% करेल, स्वतःचा धर्म म्हणून करेल, स्वतःचं कर्म म्हणून जेव्हा तो करेल, जिव्हाळ्यानं करेल, त्यावेळेला त्या कामातनं प्रस्फुरित होणारा जो प्रकाश असेल तो प्रकाश सूर्या एवढा झळझळीत असेल. एक ओळ संतांच्या वाङ्मयातली आपल्याला किती वेगळ्या पातळीवरती घेऊन जाते. आणि जेव्हा आपण म्हणतोय की कामातच राम बघितला ह्या सगळ्या मंडळींनी, त्याला आणखीन एक गोष्ट आहे, ते म्हणजे ते काम, प्रत्येक काम भक्तीनं केलेलं आहे. आणि जेव्हा आपण ह्या रामाचा विचार करतो, परमात्म्याचा विचार करतो, तेव्हा पुन्हा एक ज्ञानेश्वर महाराजांचीच ओवी समोर येते. माऊलींनी म्हटलंय वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. तुमच्या वाणीमध्ये कविता आहे का? काव्यस्फूर्त वाणी, फारच छान. वाचे बरवे कवित्व, त्या काव्याला रस आहे, फारच छान. का नुसती आपली ओढाताण आहे? ओढाताण असेल तर काव्य केवळ आपलं टला ट पला प, तर ती मजा येत नाही. त्या काव्यामध्ये रस आहे का? अरे वा, आणखीन एक पायरी वर आलात की. वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, पण त्या रसिकत्वामध्ये, त्या रसामध्ये परतत्वाचा स्पर्श झालाय. मग फारच सुंदर. वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. जेव्हा आपल्या वाणीला, बोलण्याला परतत्वाचा स्पर्श होतो, तेव्हा एखादं गीत जेव्हा परतत्वाचा स्पर्श घेऊन येतं, तेव्हा ते गीत अभंगाच्या कक्षेमध्ये जातं, साधं सोपं सांगायचं तर. तसं जेव्हा एखादं काम त्या परतत्वाच्या स्पर्शानं जर आपण केलं, त्याच्यासाठी म्हणून केलं, तो आहे त्याच्यामध्ये असं समजून केलं, तर त्या कामाचा दर्जाच बदलतो, त्या कामाच्या कक्षाच बदलतो. मला मनापासून असं वाटतं की आजच्या काळामध्ये प्रगत तर आपण होतो आहोत, अनेक शोध लागतायत, खऱ्या अर्थानं पुढे चाललोय, पण कुठेतरी ह्या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे. आपल्या कामाला परतत्वाचा स्पर्श करून देण्याची गरज आहे. तर जी प्रगती होईल ती सर्वार्थानं उत्तम असेल. कामामध्येच राम पाहिला, विठोबाचे अंगी तेणे या जगी धन्य झालो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रामदेव महाराज याच्यामध्ये हे पण एक गोष्ट सुचवू पाहतायत की नामा म्हणे शिवी विठोबाची अंगी, म्हणजे जो अंगरखा शिवला तो प्रत्येक अंगरखा विठ्ठलाचाच आहे असं म्हणून मानून शिवला. आणि जो जो म्हणून माप द्यायला आला तो तो विठ्ठलच आहे असंही मी पाहिलं. ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट या अभंगाच्या ओळीतनं मला सुचते किंवा असं वाटतंय की या ठिकाणी नामदेव महाराज म्हणतायत की आल्या गेल्या प्रत्येकाला मी विठ्ठोबाच्या रूपातच पाहिलं. ज्ञानेश्वर महाराजांनी किती सुंदर सिद्धांत सांगितला. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. छान वाटतं ऐकायला. आणि आपण सुद्धा ते मानतो, आपण सुद्धा ते करतो. कधी आपला पाय जेव्हा दुसऱ्याला लागतो की नाही, तेव्हा आपण पटकन काय करतो? नमस्कार करतो. का नमस्कार करतो? कारण आपल्याकडे असं म्हटलंय की माझ्यामध्ये जे आत्मतत्व आहे, जो भगवंत आहे, तोच भगवंत समोरच्या मध्ये सुद्धा आहे आणि माझा पाय त्याला लागला आणि म्हणून आपण पटकन नमस्कार करतो, पाय लागला म्हणून. पण एवढा विचार होत नाही आपला. आपण ती एक सवय म्हणून करतो. लहान मुलं मोठ्यांचं बघून करतात. हळूहळू ती सवय होत जाते आणि आपण करतो. मनामध्ये विचार येतो की समोरच्याला पाय लागला म्हणून नमस्कार करणारे आपण आपल्या बोलण्याने समोरच्याच्या मनाला लागलं तर विचार करतो का हो? हाच फरक आहे आपल्यात आणि त्या संत मंडळींमध्ये. संतांनी फक्त पाय लागला म्हणून नमस्कार केला नाही, तर समोरच्याच्या मनाला लागणार नाही हा विचार सुद्धा संत बोलत असताना करतात.
नामदेव महाराज आपल्याला बरोबर पकडतात. नामदेव महाराज म्हणतात, तुमची जिव्हा कात्री आहे. आणि म्हणतात माझी पण जिव्हा कात्री आहे. आपल्या दोघांचीही जिव्हा कात्रीसारखीच आहे, कात्रीसारखीच चालते. फक्त काही फरक आहे म्हणाल. या जिव्हेमध्ये फरक आहे. तुमची जिव्हा कात्री आहे, माझी पण जिव्हा कात्री आहे. फक्त तुम्ही दुसऱ्याला नावं ठेवून ठेवून ह्याला धार काढता आणि मी मात्र रामाचं नाव घेऊन घेऊन ह्याला धार काढते. तुम्ही ह्या जिव्हारूपी कात्रीनी समोरच्याची अंतःकरण, समोरच्याची मन कापत असता, सतत टोचून ते बोलत असता, त्याला छेद करत असता आणि मी मात्र या नामाची धार लावलेल्या जिव्हेनं यमाचा फास कापत असतो. जन्म मरणाचं चक्रच मला कापून टाकता येईल का हे पाहत असतो. हा नामदेव महाराज किती साधे सोपेपणानं आपल्याला दोन जिव्हांमधला फरक सांगतात. म्हणून नामदेव महाराज म्हणतात फक्त कामामध्ये राम नाही. नामदेव महाराजच नाही, सर्व संत आपल्याला हेच सांगतात की फक्त कामात राम नाही तर समोरच्या प्रत्येकामध्ये तो आहे. हे जेव्हा आपण पाहू तेव्हा नकळतपणे आपलं वर्तन बदलेल, आपले विचार बदलतील. जे जे भेटे भूत ते मानीचे भगवंत असं म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज. पण या ज्ञानेश्वर महाराजांना आणि त्यांच्या भावंडांना किती त्रास सहन करावा लागला. पण मला सगळ्यात आश्चर्य कुठे वाटतं माहितीये, की त्यांनी जेव्हा लेखन केलं तेव्हा त्या लेखनामध्ये एकही अपशब्द काढला नाही. समाजानं आम्हाला असा त्रास दिला अशी चुकून तक्रार केली नाही, कधी विद्रोह केला नाही, भांडले नाहीत कुणाशी, कुणावरती ताशेरे ओढले नाहीत. खरं तर त्यांना लेखन कला त्यांच्याकडे होती, ते ग्रंथ लिहित होते, त्यामुळे हे करू शकले असते, विद्रोह करू शकले असते, पण त्यांनी तो केला नाही. कदाचित त्यांनी असा विचार केला असेल, त्यांचा विचार हा किती उच्च पातळीचा असेल, आपली झेपच नाही तिथपर्यंत पोहोचण्याची, पण कदाचित असा विचार त्यांनी केला असेल की ग्रंथामध्ये विद्रोह करून समाजावरती ताशेरे ओढून ग्रंथाची जागा भरण्यापेक्षा काहीतरी सकारात्मक लिहिलं आणि असं काहीतरी लिहून ठेवावं की जेणेकरून ह्या सगळ्यांचा सुद्धा उद्धार होईल. ह्या एवढा विश्व कल्याणाच्या विचारातनं ज्ञानेश्वर महाराजांनी ग्रंथ लिहिले. अपशब्द एकही नाही, अवशब्द एकही नाही. इतकंच नाही तर कठोर वर्णाला सुद्धा मृदुत्व देणारे ज्ञानेश्वर महाराज. एकदाच फक्त त्यांना सगळं अस्वस्थता आली, समाज ज्या पद्धतीने वागत होता त्याचा त्रास त्यांना झाला आणि एकदाच फक्त ते आतमध्ये आले, घरामध्ये दार लावून घेतलं आणि स्वतःला कोंडून घेतलं. अशा वेळेला त्यांच्याहून धाकली असणारी मुक्ताबाई पुढे आली. परकरी पोर हो, पण प्रगल्भता केवढी, विचारांची झेप केवढी. ज्ञानादादालाही मुक्ताबाई समजवते, योगी पावन मनाचा साहे अपराध जनांचा. हो, तुम्ही का रागावलात ज्ञानादादा? समाज असा वागला म्हणून तुम्ही रागावलात. पण जे संत आहेत, जे योगी आहेत, त्यांनी सहन करायचं असतं, त्यांनी सोशिकपणा दाखवायचा असतो. तुम्ही असं वागू नका. विश्वे रागे झाले वन्नी, संते सुखे व्हावे पाणी. विश्व जर आपल्या भोवती संपूर्ण अग्निरूपानं झालं, वणवा लागला अवतीभोवती आपला, समाजाच्या बोलण्यातनं सगळ्या बाजूनी दग्ध झाल्याचा जरी आपल्याला भास झाला तरी मग त्याच्यामध्ये आपण गवताची काडी होता कामा नये. आपण गवताची काडी झालो तर त्या वणव्यामध्ये कधीच जळून जाऊ, हे योग्य नाही. तेव्हा तुम्ही काय व्हायला पाहिजेत, तर जर विश्व अवतीभोवतीचा समाज आगीच्या रूपात असेल तर तुम्ही पाणी व्हायला पाहिजे, त्यांना त्यांची आग शांत केली पाहिजे. काय मुक्ताबाईंचे विचार, एवढ्या लहान वयामध्ये एवढे प्रगल्भ विचार. इतकंच नाही, मुक्ताबाई सांगते, अहो तुम्ही कुणावर रागवलात? हा समाज म्हणजे तरी कोण आहेत? ही सगळी आपलीच मंडळी आहेत ना. आपलाच हात आपल्याला लागला म्हणून आपण हात तोडून टाकतो का? एका ठिकाणी तर मुक्ताबाई ह्या ताटीच्या अभंगामध्ये विचारतात की दातांनी जीभ चावली म्हणून दातच पाडतो का हो कोणी? बाबू बोरकरांच्या लेखनामध्ये याचंच प्रतिबिंब येतं. बाबू बोरकर एका कवितेमध्ये म्हणतात, दातांनी जरी जीभ चाविली, सांग बत्तीशी कुणी सोडिली, सगळी ही आपुलीच मंडळी. मग शब्द कशाला उणादुणा? हा विचार एवढीशी छोटीशी मुक्ताबाई ज्ञानदादांना सांगते. हे कसं शक्य आहे? ही एवढी प्रगल्भता. म्हणजे आपण हे वाचताना खरं सांगायचं तर अचंबित होऊन जातो, थक्क होऊन जातो की ह्यांच्यापाशी ही एवढी प्रगल्भता, विचारांचं हे सामर्थ्य आलं कुठून? या सगळ्या संत मंडळींच्या विचारांमध्ये एक समान पाया आहे, तो म्हणजे माणूस मुळात वाईट नसतो. हा पाया खूप आधीपासून आलेला आहे, आपल्या वैदिक उपनिषदिक परंपरेपासून आलेला आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला खऱ्या अर्थानं सुदृढ केलं. ज्ञानेश्वरांनी पसायदानामध्ये म्हटलं, जे खळांची व्यंकटी सांड. भगवंता,
परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम असं तू म्हणतोयस. पण मी तुला सांगू का, या विनाश नक्की कर, पण कुणाचा करशील तर ह्या माणसांचा विनाश नकोस. माणूस वाईट नसतो, माणूस चांगलाच असतो. परिस्थिती त्याला बदलवत असते. परिस्थितीनुरूप माणूस तसं वागायला लागतो आणि म्हणून तुला जर विनाशच करायचा असेल तर त्याच्या वाकुड्या बुद्धीचा कर, त्याच्या कुटील विचारांचा कर, माणसांचा विनाश करू नकोस. एक पाऊल पुढे जातात ज्ञानेश्वर महाराज भगवंताच्याही, कारण माणूस चांगला असतो. नाथांच्या घरी रात्री त्यांना खुडबुड ऐकू येते एकनाथ महाराजांच्या घरी. ते जरा कान देऊन ऐकतात, त्यांच्या लक्षात येतं की कुणीतरी माणूस शिरलाय घरात, बहुतेक चोरी करण्याच्या विचाराने. नाथ अलगद उठतात, इकडे तिकडे पाहतात, तेव्हा तो माणूस त्यांना दिसतो, तो पाठमोरा उभा असतो. नाथ पाहतात आणि पुढे जातात आणि त्याच्या पाठीवरती दंडुका घालत नाहीत, त्याच्या पाठीवरती जोरात हात मारत नाहीत, तर त्याच्या पाठीवरती मायेनं हात फिरवतात. आणि नाथ त्याला विचारतात, अरे तू चोरी करायला आलास का? पण मला एक सांग, तू एवढ्या रात्री इथे आलायस, तू जेवलायस का काही? नाहीतर आधी 4 घास खाऊन घे. कारण विचार पक्का आहे की कुठलाही माणूस रात्री अपरात्री विनाकारण दुसऱ्याच्या घरी जाणार नाही. परिस्थितीत शरण होतो तो आणि त्याला वाईट मार्गाला वळावं लागतं, हा विचार नाथांचा होता. किंवा विनोबांच्या आजोबांची एक गोष्ट सांगतात. विनोबांचा एक मित्र आला घरी आणि त्यांनी गूळ खाल्ला. आजीने झटकन त्याचा हात धरला आणि विनोबांच्या आजोबांच्या समोर नेऊन उभं केलं. म्हणाले, अहो हा बघा मुलगा, चोर कुठला, गूळ खातोय डब्यातला चोरून चोरून. त्या मुलाच्या डोळ्यातनं पाणी आलं. विनोबांच्या आजोबांनी त्याला जवळ घेतलं आणि म्हणाले, काय ग चोर म्हणतेस त्याला? चोर नाहीये काही तू, फक्त त्यांनी न विचारता गूळ घेतला इतकंच. आणि मग त्यांनी त्या मुलाला समजावलं आणि म्हणाले, बाळा न विचारता घ्यायचं नाही, हा तुला खावंसं वाटलं ना तर तू कधीही आमच्या घरी ये, फक्त विचारून खा आणि मला सांग, तू गूळ घेण्यापूर्वी हात धुतले होतेस का? म्हणजे कुठला विषय चालू होता तर कुठल्या वळणावरती नेला, याचं कारण एकच, मुद्दाम कुणीही काही वाकड्या वळणाला जात नाही, तर परिस्थिती शरण होतो माणूस आणि म्हणून तिथपर्यंत पोहोचतो. वाकड्या वळणाचा त्याला आधार घ्यावा लागतो. हा विचार ह्या सगळ्या संतांच्या मनामध्ये होता. मुळात संत कोण? तर हा असा विचार जे करू शकतात तेच संत असतात. मुक्ताबाईंनी संतांची व्याख्या सांगितलंय, संत जाणावा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. काय सुंदर व्याख्या करून टाकली. ज्याच्या मनामध्ये ही एवढी क्षमा आहे, चुकीला माफी नाही वगैरे, ही वाक्य चित्रपटात चांगलीच दिसतात, पण खऱ्या जीवनामध्ये चुकीला माफी असावीच लागते, पुन्हा एक संधी द्यावीच लागते. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधलं नातं हे असंच असतं. विद्यार्थी चुकला तर शिक्षक ओरडतोच, पण त्या ओरडण्यामध्ये राग नसतो, त्याच्यामधला द्वेष नसतो. तर ह्या विद्यार्थ्याचं भलं व्हावं आणि म्हणून ते ओरडणं सुद्धा गरजेचं असतं आणि ओरडून झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला पुन्हा एक संधी देणं सुद्धा गरजेचं असतं. हा विचार सुद्धा संत मंडळी आपल्या कथांमधनं, आपल्या अनुभवातनं किती सहजतेनं आपल्यापर्यंत पोहोचवतात. तुकाराम महाराजांनी संतांची व्याख्या इतकी सुंदर सांगितली. तुकाराम महाराज म्हणतात की संत कोण हो? जे कीर्तन करतात ते संत आहेत का? वीणा ज्यांनी हातात धरली ते संत आहेत का? ज्यांनी पखवाच्या वरती थाप मारली ते संत आहेत? संत नक्की कुणाला म्हणायचं? का संतांचे आप्त ते संत आहेत? असे सगळे विचार मांडत मांडत तुकाराम महाराज सांगतात, न होती ते संत करिता कवित्व, संतांचे आप्त ते न होती संत. न होती ते संत करिता कीर्तने, सांगता पुराणे, न होती संत. न होती ते संत माळा मुद्रांच्या भूषणे, भस्म उधळणे, न होती संत. या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे संतत्व नाही, या बाह्य गोष्टी आहेत. मग संतत्वासाठी काय केलं पाहिजे? काय उदाहरण देतात तुकाराम महाराज? एक दृष्टांतच समोर ठेवतात आपल्या आणि म्हणतात की हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो धरणी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. हिरा आहे, तो हिरा समोर ठेवलेला आहे, त्या हिऱ्यावरती घाव घातले जातात. जो कृत्रिम हिरा आहे, बनावट आहे, त्याचं भस्म होऊन जातं, त्याचं चूर्ण होऊन जातं, त्याचा चुरा होऊन जातो. पण जो खरा हिरा आहे तो घाव बसत असताना स्वत्व सोडत नाही, चूर्ण होऊ देत नाही स्वतःचं, आणि प्रत्येक घावानं गणिक स्वतःतलं तेज त्याचं वाढतच जातं. थोडक्यात संकटांचे आघात सहन करून सुद्धा स्वत्व न विसरता
चांगुलपणाने वागणं न विसरता आपली प्रभा जे अधिकाधिक विस्तृत करत जातात ते खऱ्या अर्थानं संत. या सगळ्याची व्याख्या तुकाराम महाराज देतात. ते म्हणतात, तुका म्हणे तोची संत, सोसे जगाचे आघात. जगाचे आघात हसतमुखानं जे सहन करतात तेच संत असतात. नामदेव महाराजांना परसा भागवतांनी खूप बोल लावलेले आहेत. हातामध्ये वीणा धरतोस, कीर्तन करतोस, परी याती तुझी हिनची. पण नामदेव महाराज जराही वावगा शब्द बोलत नाहीत. त्यांना आपलं काम करत राहतात आणि विठ्ठलाच्या भक्तीमध्ये रत होत राहतात. पण एक दिवस मात्र त्यांचं महात्म्य परसा भागवतांना कळतं आणि परसा भागवत सुद्धा अश्रुपूर्ण नेत्रांनी नामदेव महाराजांच्या समोर उभे राहतात. नामदेव महाराजांचे पाय धरतात परसा भागवत आणि म्हणतात की मागे जे बोललो सारेची विसरलो, लोटांगणी आलो नामयाच्या. मागे मी आपल्याला वाईट साईड बोललो, मला क्षमा करा हो. तेव्हा मला जाणीव नव्हती तुम्ही कुठल्या पातळीवर आहात, पण नाहीत. मी मात्र तुम्हाला इतकं टाकून बोललो, तुम्ही प्रत्येक गोष्ट सहन केलीत, पण आज मात्र मला तुमची महत्ता कळलेली आहे आणि मी तुम्हाला शरण आलेलो आहे. म्हणजे इतकं टाकून बोलणाऱ्या व्यक्तीला न बोलणारे नामदेव महाराजही वेगळे आणि आपली चूक लक्षात आल्यानंतर ती चूक न लपवता अत्यंत मोकळेपणानं समोरच्याची क्षमा मागणारे आणि त्याच्या पायावरती डोकं ही वेगळी. 12व्या शतकात घडून गेलेल्या गोष्टी आहेत ह्या. आजच्या काळात सगळंच परिकथांसारखं वाटतं. समोरचा बोलणं आणि माझी चूक कळली तर उघडपणानं, मोकळेपणानं सॉरी म्हणणं, या दोन्ही गोष्टी आजच्या काळामध्ये अवघड झालेल्या आहेत. संत आपल्याला तेच सांगतायत आणि तुकाराम महाराजांनी हेच सांगितलं संताची व्याख्या करत असताना, जगाचा आघात आनंदानं सहन करतो तोच खरा संत. या संतांच्या प्रत्येक संताबद्दल म्हणजे मध्ययुगीन संप्रदायाचा किंवा कालखंडाचा विचार केला तर निवृत्तीनाथांपासून निळोबारायांपर्यंत हे जे एवढे संत होऊन गेले, या प्रत्येक संताचा आणि त्याच्या कार्याचा अत्यंत सखोल असा जर अभ्यास केला तर एकेका संतासाठी एक सप्ताह बोलावं लागेल. एवढं त्यांचं उदंड कार्य आहे, उदंड वाङ्मय आहे. काय केलं संतांनी, कसा समाजाकडे बघितलं या संतांनी. मी मगाशी म्हटलं तसं प्रत्येकाचा खरं तर विचार करायला हवा, पण एवढा वेळ नाही आणि म्हणून फक्त संत पंचायतनातल्या संतांनी काय काय केलं याचा थोडक्यात विचार करून माझ्या शेवटच्या मुद्द्याकडे मी येते. ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं, नामदेव महाराजांनी काय केलं. उत्तरेला बाबा फरीद नावाचे एक संत होते. बाबा फरीद ते शिंपी होते आणि ते पण नामदेव महाराजांसारखेच. सगळे संत शेवटी एका ठिकाणी सगळ्या एका पातळीवर सारखेच असतात. ते सुद्धा नामदेव महाराजांसारखे. समाज किती वाईट बोलला, काही त्यांच्याबद्दल अपशब्द उच्चारले तरी सुद्धा ते शांत असायचे, कधी बोलायचे नाही. एक दिवस त्यांच्या भक्तांनी, त्यांच्या शिष्यांनी त्यांना विचारलं की बाबा, तुम्हाला एवढे लोक नावं ठेवतात, बोलतात, एवढा छळ करतात तुमचा, पण तुम्ही काहीच त्याला प्रत्युत्तर देत नाही. तुम्ही त्यांना ऐकवा ना चांगलं. आता तो ताज्या दमाचा नवीन रक्ताचा शिष्य आहे, तो हे सांगणारच. त्यावर बाबा फरीद म्हणाले होते, बाळा बच्चा, मी शिंपी आहे आणि शिंप्याला कात्रीपेक्षा सुईवर जास्त प्रेम असतं. कात्री हातात घेऊन कापता येतं आणि सुई हातामध्ये घेऊन सांधता येतं. मला कात्री हातात घ्यायची नाही, मला सुईच हातामध्ये घ्यायचंय. मला समाज सांधायचं काम करायचंय. नामदेव महाराजांनी समाज सांधण्याचं काम केलं. फक्त नामदेवांनी नाही, सर्वच संतांनी. ज्ञानोबारायांनी म्हणजे वारी आधीपासून सुरू होतीच, पण ज्ञानोबारायांनी त्याला एक भव्य दिव्य स्वरूप दिलं. ज्ञानोबारायांनी त्याला एक वेगळ्या पातळीवरती नेऊन ठेवलं. आयाम त्याला एक वेगळा दिला. स्वतः नाथ परंपरेतनं आलेले आहेत, परंतु वैष्णवाचा झेंडा हातामध्ये घेतलेले आहेत. हे केवढं मोठं कार्य ज्ञानेश्वर महाराजांनी केलंय. शैव आणि वैष्णव यांच्यातला भेद दूर करण्याचं फार मोठं काम ज्ञानेश्वर महाराजांनी केलंय. हरिहरा नाही भेद किती सहजतेनं दाखवून दिलं. समाजामध्ये खऱ्या अर्थानं ज्ञानाचा सुकाळ केला. नामदेव महाराज आले, त्यांनी ह्या ज्ञानाला नामाची जोड दिली आणि 18 पगड जातीतल्या लोकांना एकत्र आणलं. चोखोबा तर त्यांना आपले गुरु म्हणतात. जनाबाईंनी सुद्धा नामदेवांच्या आधारावरती, त्यांच्या शिकवणीवरती कितीतरी मोठी मजल मारली आणि उत्तमोत्तम अभंग रचना केल्या. स्त्रियांना सुद्धा 12व्या शतकात इथे मुक्ताबाई असतील, जनाबाई असतील, ह्या सगळ्यांनी आपली मतं आणि आपली मनं खऱ्या अर्थानं त्यांच्या वाङ्मयातनं उघड केली. आणि नामदेवांचं सगळ्यात मोठं कार्य जर कुठलं असेल
तर ते म्हणजे त्यांनी सोहळ्यामध्ये अडकलेल्या विठ्ठलाला खऱ्या अर्थानं मोकळं केलं. तो विठ्ठल नामदेवांच्या अंगणामध्ये आला, फुगडी घातली. नामदेव त्याच्याशी भांडले, त्याच्याशी खेळले, त्याच्याबरोबर हसले. इतका विठ्ठल त्यांनी सर्वसामान्यांचा करून टाकला. हे नामदेवांचं खूप मोठं कार्य आहे. एकनाथांनी कायम तोल सांभाळलेला आहे. संत, पंत, तंत असतील, समाजातले वेगवेगळे घटक असतील, या सगळ्यामधला तोल एकनाथ महाराजांनी सांभाळलेला आहे. शांततेने कसं राहता येतं आणि मन किती शांततेने युक्त असू शकतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे एकनाथ महाराज आहेत. तुकाराम महाराज गाथा बुडली तेव्हा त्यांना वाईट वाटलं नसेल, पण बुडती हे जन न देखवे डोळा. गाथा बुडली तर बुडू देत, पण लोक बुडतात ते मला पाहवत नाहीत. बुडती हे जन न देखवे डोळा, यांना वर काढलं पाहिजे. ही जी समाजोत्कर्षाची, समाजोन्नतीची तळमळ तुकारामांना लागलेली होती, ही तळमळ, या तळमळीतनं त्यांनी समाजाचं खऱ्या अर्थानं उत्थान केलं आणि ह्यांच्या वाटा उजळवण्यासाठीच आपण आलेलो आहोत. या मंडळींचा मार्ग प्रशस्त करून देण्यासाठीच आपण आलेलो आहोत, ह्याची त्यांना वारंवार जाणीव होती आणि त्या जाणीवेतनंच त्यांचं कार्य त्यांनी करत ठेवलेलं होतं, करत होते ते. रामदास स्वामींनी सुद्धा आत्मोन्नतीच्या दृष्टीतनं सांगितलं, एखाद्या माणसाचं जगणं कसं असावं याचे इतका सुंदर आलेख रामदास स्वामींनी काढून दिला. समाज पाहिला या लोकांनी आणि समाजामध्ये राहून समाजाचं भलं कसं करता येईल ह्याचा विचारच या सर्व संत मंडळींनी केलेला आहे. आणि ह्या सगळ्या संतांचं एक समान धागा कुठला आहे? या सगळ्या संतांचा एक केंद्रबिंदू आहे. तो केंद्रबिंदू कोण? तर तो कटीवरती हात ठेवून उभा असणारा विठ्ठल, जो पुंडलिकानं टाकलेल्या विटेवरती समचरण उभा आहे. आपण पुन्हा एकदा त्या पुंडलिकाच्या गोष्टीपाशी आलोय. पुंडलिकानं टाकलेल्या विटेवरती जो उभा आहे समचरण ठेवून, तो विठ्ठल या सर्व संतांचा केंद्रबिंदू आहे. सुरुवात आपण पुंडलिकाच्या कथेनं केली होती. जिथून सुरुवात करतो तिथेच पुन्हा परत येणं, ह्याला सुद्धा वारी म्हटलेलं आहे. वारंवार जे केलं जातं, बार बार जे होतं, ती वारी आहे. आणि ही सगळी वारी वर्षानुवर्ष जी चालत आलेली आहे, वारीची परंपरा, आपल्यामध्ये वैष्णव संप्रदायाची जी परंपरा आहे, ती वारी, या वारीमध्ये ही सगळी माणसं नाचत गात त्या विठ्ठलाच्या स्मरणामध्ये दंग होत निघतात. आषाढ महिना लागला की वरती आषाढाचा काळा मेघ आणि हृदयामध्ये काळा विठ्ठल, सावळा विठ्ठल. म्हणजे मला कधी कधी गंमत वाटते की तुकाराम महाराजांची पत्नी, तिला तो विठ्ठल कधी फारसा जवळचा वाटला नाही आणि म्हणून ती विठ्ठलाला मात्र काळ्या इटू असं संबोधते. आणि त्याच विठ्ठलाचं वर्णन तुकाराम महाराज मात्र सावळे सुंदर रूप मनोहर या शब्दांनी करतात. हा सावळा वर्णाचा जो विठ्ठल आहे, हा विठ्ठल हृदयामध्ये, आकाशामध्ये सावळा मेघ, असं हे सगळं सावळेपण घेऊन ही वारी सुरू होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आकाशामध्ये मेघ असतो म्हणून भूमी कोरडी होत नाही आणि हृदयामध्ये तो सावळा विठ्ठल असतो म्हणून भावना कोरड्या होत नाहीत. पुन्हा पुन्हा आषाढी एकादशी आली की आपल्याला वेध लागतात त्या पंढरीच्या वारीचे आणि सगळी मंडळी पुन्हा एकदा विठ्ठलमय होऊन जातात. सगळं वातावरण त्याच्याच नादानं घुमतं, टाळ मृदुंग वाजायला सुरुवात होते. यावर्षी जरी प्रत्यक्ष आपण जाऊ शकलो नसलो तरीही मनामनामध्ये मात्र हे टाळ मृदुंग वाजतायत, कानाकानामध्ये त्याचा प्रतिध्वनी आपल्याला उठताना दिसतोय, त्याचा नाद आजही कानामध्ये घुमताना दिसतोय. ही सगळी मंडळी वर्षानुवर्ष वारीला जातात. काय आहे हो तिकडे, काय आहे त्या पंढरीमध्ये? तर मला असं वाटतं की ज्या श्लोकांनी आपण सुरुवात केली त्या श्लोकामध्ये एक फार सुंदर विशेषण शंकराचार्यांनी वापरलेला आहे. तो तिथे उभा आहे म्हणून ही लोक चालली आहेत. तो म्हणजे कोण? आनंद कंद. मुळामध्ये हा जो विटेवरती उभा असणारा पांडुरंग आहे, याला आपण पांडुरंग म्हणतो, त्याचंच एक सुंदर नाव म्हणजे सच्चिदानंद. आणि आपल्या भारतीय अध्यात्मानुसार असं म्हटलंय की हा सच्चिदानंद फक्त बाहेर नाहीये, तर तोच सच्चिदानंद आपल्याही अंतरंगामध्ये आहे. ममई वांशो जीव लोके, गीतेमध्ये म्हटलंय भगवंताने. त्यामुळे आपण त्याचेच अंश आहोत. मग जर सच्चिदानंद बाहेर असेल तर त्या सच्चिदानंदाचा अंश आपल्याही अंतरंगामध्ये आहेच की. सच्चिदानंद म्हणजे कोण हो? तर जो सत आहे, जो चित आहे आणि जो आनंदमय आहे. सत म्हणजे असणं, आपण सगळे आहोत ना, म्हणजे आपण सत आहोत. चित म्हणजे चैतन्ययुक्त, आपण हलतोय, आपण बोलतोय,
आपण माना हलवतोय, हे सगळं चैतन्याचं लक्षण आहे. त्यामुळे आपण आहोत, आपण चैतन्यमय आहोत आणि मुख्य म्हणजे आपण आनंदमय आहोत. आणि म्हणूनच आपल्यापैकी कुणालाही कधीही दुःख नको असतं, हवा असतो तो प्रत्येकाला आनंद, कारण तो आनंदाचा गुणच आपल्या हृदयामध्ये आहे. संतांनी आपल्या संपूर्ण वाङ्मयामध्ये आणि आपल्या संपूर्ण जीवनामध्ये, आयुष्यामध्ये आपल्याला हेच दाखवून दिलंय की तो आनंद फक्त तिथं उभा नाहीये, तर फक्त शिर झुकवून आप आहे. तो आनंद आपल्यामध्ये पण आहे. आणि रामदास स्वामी तर आपल्याला पुढे जाऊन सांगतात की हा आनंद तुमच्यापाशीच आहे. फक्त आपण चुकतोय कुठे, तर तो आपल्यापाशी सीमित ठेवतोय. ते म्हणतायत आनंदाची लुटी करावी. आनंद भरभरून वाटायला शिका, की आनंद सर्वत्र आपल्याला दिसणार आहे, हे रामदास स्वामी सांगतायत. हा आनंद कंद आपल्या समोर आहे, नव्हे आपल्या अंतरंगामध्ये आहे, आपल्या मानस सरोवरामध्ये आहे. आता गरज आहे आपल्याला ती म्हणजे एक सकारात्मक विचाराचा खडा आत टाकण्याची. या मानस सरोवरामध्ये एक चांगला, एक सकारात्मक विचार दररोज सकाळी आपण त्याच्यामध्ये उमटवावा, की हा जो आनंदाचा डोह आहे आपला मन, म्हणजे या आनंदाच्या डोहामध्ये सकारात्मकतेचे आणि आनंदाचेच तरंग येणार आहेत. आनंदाचे डोही, आनंद तरंग. तुकाराम महाराजांची अवस्था हे म्हणताना फार वेगळी असणार आहे. परब्रह्मामध्ये लीन झालेले होते तुकाराम महाराज आणि म्हणून त्यांचा आनंद वेगळा आहे. आपल्याला अजून त्या पातळीपर्यंत पोहोचायला फार अवकाश आहे. त्यामुळे आपण एवढंच म्हणूया, आपला जो व्यावहारिक आनंद आहे, विचारांचा आनंद आहे, संस्कारांचा आनंद आहे, त्या आनंदामध्ये दररोज सकाळी त्या आनंदाच्या डोहामध्ये एक सकारात्मकतेचा खडा टाकूया आणि ह्या आनंदाच्या डोहामधला येणारा प्रत्येक तरंग हा आनंदाचा करूया. शेवटी हा आनंद तुमच्या माझ्या हातातच आहे. या टप्प्यावरती मी माझ्या वाणीला विराम देते, कारण मला दिलेला वेळही संपलेला आहे. आणि हा विषय किंवा हा एकंदर हा विषय संत साहित्य किंवा आज बाईंनी दिलेला हा विषय हा खऱ्या अर्थाने एक क्षितिज रेषा आहे. तो जितका विस्तारत जाईल, जितका विस्तारावा तितका तो विस्तारणारच आहे. आणि म्हणून एवढंच म्हणते की आजच्या ह्या विस्ताराला इथंच स्वल्पविराम देते आणि मनापासून आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा अभिवादन करते आणि थांबते. पुन्हा एकदा आपल्यासारख्या सर्व जाणकार लोखंदळ व्यासंगी रसिकांसमोर बोलण्याची संधी मला आपण उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मनापासून सर्व पदाधिकाऱ्यांचे, सर्व मंडळींचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. शब्दांच्या धनरत्नांची अनोखी श्रीमंती ज्यांच्याजवळ आहे, अशा धनश्रीताईंनी आपल्याला गेले जवळजवळ पाऊण तास कर्मयोगाचे विवेचन केले. राम आणि काम जर एकच मानलं तर दुभंगलेला समाज सांधला जाईल, असा देखील संदेश संतांच्या साहित्यातला आमच्यापर्यंत पोहोचवला. धनश्रीताई, तुमचे आभार किती आणि कसे मानावे. आमच्यासाठी तुम्ही जो वेळ दिलात त्याबद्दल शतशः धन्यवाद. आदर्श विद्या प्रसारक संस्थेचे विश्वस्त, महाविद्यालय नियामक मंडळाचे पदाधिकारी यांच्या खंबीर आणि आश्वासक पाठिंब्यामुळेच आम्हाला कार्यक्रम करण्याचे बळ मिळाले. त्या सर्वांचेच मनपूर्वक आभार. आमच्यासाठी फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड, मित्र, तत्वज्ञ आणि वाटाड्या अशा भूमिका निभावणाऱ्या आमच्या प्राचार्या, कोणत्याही कार्यक्रमाच्या संकल्पनेपासून, आखणीपासून तो कार्यक्रम पार पडेपर्यंत ज्यांचे अथक परिश्रम आम्हाला सतत स्फूर्तिदायक असतात, त्यांच्या ऋणातून मुक्त होणे केवळ अशक्यच. आज जे आपण व्हिडिओ बघितले ते बनवण्यासाठी आणि कार्यक्रम सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी गेले 2 आठवडे दिवसरात्र मेहनत करणाऱ्या सायली दफ्तरदार, व्हिडिओसाठी आवाज देणाऱ्या मोनिशा कुपेरकर यांचे देखील आम्ही शतशः ऋणी आहोत. माझे सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी गेले वर्षभर विविध कार्यक्रमांसाठी झटत होते, त्या सर्वांनाच मनपूर्वक धन्यवाद. विद्यार्थी मित्र आणि बदलापूरकर रसिक ज्या उत्साहाने गेले वर्षभर आमच्या सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आम्हाला साथ दिली, त्याबद्दल मी तुमच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करते. गेल्या वर्षभरातील कार्यक्रमांसाठी ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचेच परत एकदा मनपूर्वक धन्यवाद. अनावधानाने कोणाचा उल्लेख राहून गेला असेल तर त्याबद्दल क्षमस्व.
धनश्रीताई, परत एकदा शतशः धन्यवाद आम्हाला या आनंदाच्या डोहात लावून घातल्याबद्दल. रसिक हो, या सुंदर कार्यक्रमाची सांगता अतिशय सुश्राव्य असा पसायदानेने करूया. परत एकदा सर्वांनाच मनापासून धन्यवाद. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मांडसे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजयी होवावे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसा